ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून किशोर तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून तिवारी यांना पदावरून हटवलेलं आहे। विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांची आता हकालपट्टी करण्यात आलेली आहे। प्रवक्तेपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या आदेशावरून ही हकालपट्टी करण्यात आलेली आहे। ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय राज्याच्या राजकारणातून। ठाकरेंच्या शिवसेनेसाठीची महत्त्वाची बातमी, किशोर तिवारी यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली। विदर्भातील शेतकरी नेते म्हणून किशोर तिवारी यांची ओळख आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रवक्तेपद त्यांच्याकडे होतं आणि आता त्यांची या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जितेंद्र, काय नेमकं कारण आहे किशोर तिवारींची हकालपट्टी केल्याचं? विक्रांत, किशोर तिवारी 2019 पासून शिवसेनेच्या प्रवक्तेपदावर होते। ते शिवसेनेचे नेतेही होते। शेतकरी नेते म्हणून किशोर तिवारी यांची ओळख आहे। शेतकरी खास करून विदर्भातील जे शेतकरी आत्महत्या आहेत त्याचा गेल्या 15 ते 20 वर्षापासून जो मुद्दा लावून धरलेला होता तो किशोर तिवारी यांच्यामुळे अनेकदा प्रकरणं जी आहेत शेतकरी आत्महत्यांची ती ओळख झालेली होती। 2014 मध्ये भाजपचं सरकार असताना किशोर तिवारी यांची वसंतराव नाईक शेतकरी मिशन या बोर्डावर देखील नियुक्ती करण्यात आली होती। ते अध्यक्षही राहिलेले होते। मात्र 2019 मध्ये सत्ता परिवर्तन होत असताना ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत गेलेले होते। आता पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेकडनं जारी करण्यात आलेली आहे आणि प्रवक्तेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली। शिवसेनेचे एक प्रवक्ते म्हणून ते गेल्या काही वर्षांमध्ये नावारूपास आलेले होते। हिंदी किंवा मराठी भाषी जे काही प्रसार माध्यम आहेत त्यावर ते शिवसेनेच्या वतीने भूमिका मांडत होते। मात्र मिलिंद नार्वेकर असतील किंवा इतर जे शिवसेनेचे नेते आहेत ज्यामध्ये विनायक राऊत आहेत त्यांच्यावर देखील किशोर तिवारी यांनी काही आरोप केले आणि त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।